कॉलेजला निघालेल्या एका तरुणीला फिरायला जायचे म्हणून बळजबरीने कारमध्ये बसवण्यात आले। यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन थेट खेड तालुक्यात आळंदीला आणून तिच्यासोबत बळजबरीने लग्न केल्याची घटना घडली आहे। तरुणीच्या नातेवाईकांनीच हा प्रकार केला। या प्रकरणी नातेवाईकांविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड जवळील एका गावातील 19 वर्षीय तरुणी ही दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेवराई येथे जाते। 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्थानकावर उभी असताना तिचे नातेवाईक असलेले आरोपी महेश राजेंद्र काकडे आणि सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह 2 महिला राहणार सारंगपूर तालुका अंबड कारने त्या ठिकाणी आले। आरोपींनी तरुणीला फिरायला जायचे आहे, आमच्या सोबत चल असे सांगितले। मात्र मला कॉलेजला जायचे आहे, मला यायचे नाही असे सांगत तरुणीने स्पष्टपणे नकार दिला। तरीही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने कारमध्ये बसवले। तरुणीला कारमध्ये बसवल्यानंतर आरोपींनी तिला थेट आळंदी येथे आणले। या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध आरोपी महेश काकडे याच्याशी बळजबरीने तिचे लग्न लावण्यात आले। या प्रकारानंतर पीडित तरुणीने गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आळंदीमध्ये होणाऱ्या अशा विवाहांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे।